नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. मी आहे ना आज काहीतरी असं चटपट नाश्त्यासाठी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आहे ना मी 4 बटाटे घेतलेली. आपण हे पहिली बटाटे उकडून घेऊयात. आपण आहे ना जर बटाटे फुटतील ना इतकं पाणी टाकून घ्यायचं. वाटी मैदा घेतलेला आहे. अजून 1 वाटी घेते. ही एक सपाट वाटी नाही का, पाऊण वाटी घे. असं ह्या वाटीने मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. आता आपण हे मैदा चाळून घेऊयात. पण ना चवीपुरतं मीठ टाकणार आहे मैद्यात. मीठ टाकून घेतलं आणि 1 चमचा ओवा टाकून देणार आहे ह्याच्यात. हे ना ह्याच्यात 1 पाऊण वाटी आहे ना गरा घेतलेला आहे. तर मी ह्याच्यात ह्या गऱ्याने आहे ना आपल्याला थोडंसं नाही का कडकपणा येतो नाही का. पाऊण वाटी गरा टाकून घेतला नाही ह्याच्यात. तेल आहे ना मी ह्याच्यात थोडंसं तेल, 1 बारका चमचा आहे ना आपला जेवणाचा चमचा, तसा 1 चमचा मी तेल टाकून घेणार आहे ह्याच्यात. हे तेल आहे ना आपण सगळ्याला त्या पिठाला लावून घेऊयात, नाही तर ते असं गाठी गाठी राहतात पिठाच्या नाही का. असं तेल नाही पाहायला लावल्यावर पिठाला सगळं. थोडं थोडं पाणी करून आहे ना मळून घ्यायचं पिठी. एकदम नाही पाणी टाकायचं कधी. एकदम पाणी टाकलं का असं पातळ होतं पीठ, आपल्याला अंदाज गवत नाही. थोडं थोडं पाणी टाकल्यावर मग अंदाज गवतो आपल्याला. हे ना असं पीठ मळून आहे ना 10 ते 15 मिनिटं आपण ह्याला आता ठेवून देऊया. मी आहे ना हे बटाट्याचं सारण बनवायला आहे ना 1 चमचा धनं घेतल्यात, थोडासा अद्रकचा तुकडा घेतलाय आणि लसूण मी एवढा नाही टाकणार आहे, थोडासा लसूण टाकणार आहे. 10-12 कुड्या टाकणार आहे लसणाच्या. तर आपण हे बारीक करून घेऊया. त्याला टाकलं थोडंसं आबडधोबड बारीक करून घेऊया. 10-12 लसणाच्या कुड्या टाकणार मी ह्याच्यात. ह्याच्यात आहे ना आपण 2 हिरव्या मिरच्या पण टाकणार आहे ह्याच्यात. तुमच्या आवडीनुसार 1-2 हिरवी मिरची टाकली तरी चालते ह्याच्यात. आपण आहे ना प्लेटमध्ये काढून घेऊया. हे मॅशरने बारीक करून घेऊया. आपण असं मॅशरने बारीक करून घेतलेला आहे बटाटा. आपण परतून घेऊयात बटाट्याला. हे थोडंसं तेल टाकून घेऊयात आपण 1 चमचा. पण आहे ना थोडीशी 1 चमचा मोहरी टाकून घेऊया त्याच्यात. नाही अद्रक लसूण हिरवी मिरची आणि धनं हे कुटून घेतलेलं आपण टाकूया. एक चमचा आपण हळद टाकून घेऊया त्याच्यात. 1 अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर टाकून घेणार आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे ह्याच्यात. भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे मी, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. हे टाकूयात आपण ह्याच्यात. तुम्हाला हवा असेल ना तर ह्याच्यात तुम्ही वाटाणा पण टाकू शकता. मी नाही वाटाणा टाकलेला, पण तुम्हाला जर आवडत असेल याच्यात वाटाणा टाकायला तर तुम्ही टाकू शकता. वाटाणा पण, कोथिंबीर वाटाणा मस्त वाटतात. मस्त बटाटा परतून झाला आपण आता बाजूला काढून घेऊ. आपण आहे ना ह्या बाउलमध्ये काढून घेऊया ते सारण. आता मस्त मळून घेणार आहे अजून. मस्त मुरले पीठ आपलं, मस्त झाले. त्या गऱ्यामुळे पीठ अजूनच घट्ट झाले ना. त्याचे आहे ना छोटे छोटेशा गोळ्या करून घेऊयात आपण असं. ते काढलं तरी सारण भरायचं ह्याच्यात आणि हे करून घ्यायचं. करंज केल्यासारखा. हो करंजीच करतोय आपण तिखट. अच्छा
हे आपली समोसा करंजी तयार आहे. तेवढे संपून जातात. मी करते, पोरं खाऊन घेते. ते एवढे छान झालेले आहेत, मस्त झाले ते. करंजी आहे पण आतमध्ये समोसाचं टपिंग आहे. तर आपण याला नाव खूप छान झालंय आई, खूपच छान झालंय. आम्ही आता खाऊन बघितलं म्हणजे काय संपलंच. खूप छान झालंय. शेवटची होती आपली करंजी. असे करंजी करून झालेले आहेत आपल्या. तर खूप छान आहेत बघा, असं नाही का, एकदम असं मऊ झालेले आहेत नाही का, असं मस्त हे का. मस्त लागतात खायला बघा असं.